एसटी बस नारायणगावच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने पिकअप चालकासह सहप्रवासी असे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना उपचारार्थ मंचर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे। राजगुरुनगर एसटी आगाराचे बस चालक बस क्रमांक MH14 BT 4999 ही बस एसटी चालक संतोष कारभारी गायकवाड राहणार संगमेर जिल्हा अहिल्यानगर व वाहक अमोल नाना चव्हाण राहणार राक्षवाडी तालुका राजगुरुनगर हे बस घेऊन नारायणगावच्या दिशेने जात असताना एक लहरे येथील स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबल्याने पिकअप गाडी क्रमांक MH06 AG 4377 या गाडीने एसटी बसला जोरदार धडक दिली। या अपघातात पिकअप चालक संदेश अनिल गुप्ता राहणार शिरोली, तुषार कसरू साबळे राहणार फुरोडे हे दोघेही गंभीर जखमी झाले असून पिकअप चालक गुप्ता यांच्या दोन्ही पायाला तर तुषार साबळे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान एकलहरे चौकात कायमच अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांनी स्पीड ब्रेकर बसवावे अशी मागणी प्रशासनाकडे केली होती। प्रशासनाच्या मागणीचा आदर करून एकलहरे येथील बायपास चौकात स्पीड ब्रेकर बसवले, मात्र त्याच ठिकाणी अपघात झाला। ही घटना शिंदे पेट्रोलियमच्या विरुद्ध दिशेला असलेल्या मोठ्या स्पीड ब्रेकरवर घडली। अपघातात पिकअपचे मोठे नुकसान झाले। पिकअपचा चक्काचूर झाला, त्यात चालक व सहप्रवासी जखमी झाले असून ते अडकून राहिले होते। जखमींना स्थानिक नागरिकांनी अक्षरशः कटवणीसारख्या हत्याराचा वापर करून बाहेर काढले व खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले। पिकअप चालकाच्या पायाला तर सहप्रवासीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। याच बातमीचा आढावा घेतला आहे झंझावात न्यूजने, ते पाहूयात। अमोल शेलार साहेब, तुम्ही या मौत का कुआ जो चौक आहे, शिंदेवाडी चौक जो आहे, या चौकामध्ये अनेक अपघात होत आहे, अनेक लोकांचे प्राण जात आहे। काय सांगाल इथे जे आजचा अपघात झाला, नेमका अपघात कसा झाला आहे? आणि आजचा अपघात जो झाला आहे तो स्पीड ब्रेकरमुळे झाला आहे। हे तसं पाहिलं तर नॅशनल हायवेवर स्पीड ब्रेकरला परवानगी नाही, परंतु तात्पुरता जोपर्यंत अंडरपास, ओव्हरपास, ओव्हरब्रिज जो काय करायचं आहे तो प्रशासनाने लवकरात लवकर करावा। गेले 3 वर्ष झाले आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करतोय। हे बऱ्याच लोकांचे बळी या दरम्यान गेलेले आहेत। स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचंही भलं लक्षात घ्यावं, आमचा त्याला विरोध नाही, परंतु जी कुठलीही गोष्ट करायची आहे, यांना अंडरपास करायचा आहे, ओव्हरपास करायचा आहे, ती योजना लवकरात लवकर करावी। हा अपघात केवळ स्पीड ब्रेकरमुळे झालेला आहे। हा स्पीड ब्रेकर असून अडचण आणि नसून खोळंबा या प्रकारचा आहे, तरी प्रशासनाने लवकरात लवकर जे काही काम करायचं ते तातडीने करावे। आजच्या अपघातामध्ये किती जखमी आहे, किती मृत्यू आहे तरी कल्पना नाहीये, परंतु मोठ्या प्रमाणावर काही हानी झालेली नाहीये। सुदैवाने ते बचावलेले आहेत, किरकोळ स्वरूपात जखमी झाले, गंभीर जखमी आहेत। हा, काय नाव आहे जखमींचं? जखमींचं नाव कळालं नाही, त्यांना लवकर दवाखान्यात नेण्यात आलं। आपण खासदार अमोल कोल्हे साहेबांच्या मार्फत हा पाठपुरावा करत आहात, प्रोसेस कुठपर्यंत आली नेमकी? आता प्रस्ताव दिल्लीला गेलेला आहे, काल शासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन गेले, मोजणीचं काम चालू झालेलं आहे, लवकरात लवकर याच्यावर काम होईल अशी अपेक्षा बाळगतो। आता अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता, त्यांचं म्हणणं आलं का एस्टिमेट तयार झालेला आहे। पोलिसांनी या स्पॉटला ब्लॅक स्पॉट घोषित केलेलं आहे, तसं पत्र येण्याची यायला दिलेलं आहे। काल आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार दिलीप वळसे पाटील सुद्धा या ठिकाणी येऊन पाहणी करून गेले आहेत। काय माहिती आहे? नाही, लोकप्रतिनिधी म्हणून ते या ठिकाणी पाहणी करून गेलेले आहेत। स्थानिक नागरिकांनी त्यांना या आढावा दिलेला आहे सगळ्या गोष्टींचा, आणि लवकरात लवकर ते या कामासाठी मदत करतील अशी अपेक्षा। नेमकं तुम्हाला काय वाटतं, समजा स्थानिक जे व्यावसायिक आहे यांचं सुद्धा हित लक्षात घेतलं आणि हे जे मृत्यूचं प्रमाण हे पण कमी झालं पाहिजे, काय व्हायला पाहिजे? भुयारी मार्ग व्हायला पाहिजे की अंडरपास? नाही, स्थानिक सगळ्या व्यावसायिकांना त्या दिवशी चर्चेला बोलवलं होतं, त्यांची त्यांच्या व्यवसायाचं कुठलंही नुकसान व्हावं ही कोणाची हे नाही आहे। या ठिकाणी एकंदरीत जागेचा आढावा घेतला तर सगळ्या व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी अंडरपासही होऊ शकतो ना, ओव्हरब्रिज। एवढ्या मोठ्या घटना होऊनही प्रशासनाला जाग येत नाही, असं याबद्दल काय सांगाल तुम्ही? कदाचित या अपघातात जीवितहानी झाली नाही, ती जर झाली असती तर नक्कीच आज प्रशासनाला जाग आली। पण असे अनेक अपघात ब्रेकरवर सुद्धा होत आहेत, लोक पडतायत, बाईकवाले जर पडले तर ते स्लिप होतात, किरकोळ जखमी, त्याची नोंद होत नाही। रात्री अपरात्री त्यांना घेऊन कोणी पण घेऊन जात दवाखान्यामध्ये। घटना या ठिकाणी झालेल्या आहेत, अशा ब्रेकरवर सुद्धा अपघात होतात। या ठिकाणी त्यांनी पुढे स्पीड ब्रेकर आहे असा सुद्धा बोर्ड लावलेला नाहीये।